जर तुम्हाला मार्सवर बाईक चालवायला मिळाली, तर कशी फिलिंग येईल? तीच फिलिंग इथे येते. लोकं म्हणतात टाईम ट्रॅव्हलसारखं काही नाहीये. बट कधी-कधी काही जागा तुम्हाला वेळेच्या मागे घेऊन जातात. अशीच एक जागा म्हणजे हम्पी. तिथे प्रत्येक दगडाला एक स्टोरी आहे. जिथे शांतता पण बोलते. वेलकम टू द लॉस्ट एम्पायर अँड सिटी ऑफ रुइन्स म्हणजेच विजयनगर एम्पायरची राजधानी हम्पी. टाईम होता बदामीला गुड बाय बोलायचा आणि आमची सुरुवात झाली गाडी लोड करण्यापासून. गुड मॉर्निंग गाईज. आपण निघालोय बदामीवरनं. आता आपण चाललोय हम्पीला. 144 किलोमीटर्स आहे. त्याला आपल्याला लागणार आहेत 3 तास 8 मिनिटं. बघूया लवकर पोचायचं. लेट्स सी. हा चांगलं वाटतंय, बरं वाटतंय. थोडा अजून थंडी आहे. एवढं ऊन पडलं असून पण हवा आहे, चालवायला जे तर मजा येते. इथे टेन्शन आहे रिक्षावाल्यांचं आणि बाईकवाल्यांचं. भारी चालवतात सगळे इथे. म्हणजे नाशिकला आणि पुण्याला जे तर डेफिनेटली एक स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आहे. आधी आपण सगळ्यात आधी जे तर पेट्रोल भरूया आणि मग जे ते पुढे निघूया. दिस इज बदामी केव्स फोर्ट, सदर्न साइड. आणि त्या साईडला जी आहे ती नॉर्दर्न साईड आहे. काल आम्ही जाऊन आलो, ब्लॉगमध्ये तसं पण टाकीनच. बट टू बी फ्रँक मस्त आहे. खास करून जे ते लहान पोरांना जे ते दाखवण्यासाठी जे ते खरोखर मस्त आहे. जेवढे पण व्ह्युअर्स जे पॅरेंट्स आहेत ते बघत असेल ब्लॉग, प्लीज एकदा जे ते कधीतरी आहे ना ह्या अशा आर्किओलॉजिकल साईट्सला जे ते आपल्या पोरांना घेऊन या. खरोखर मस्त आहे, बघण्यालायक आहे. थोडीशी हिस्ट्री जी आहे ते आपल्या लहान पोरांना पण समजली पाहिजे इंडियाची. ह्या गोष्टीसाठी आलेलो याच रस्त्याला पुढे. ॲक्च्युली आम्ही इथे आलेलं होतं शाकांबरीसाठी, जिला बनशंकरी पण बोलतात. वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता. म्हणजे एवढी गर्दी आपण आपल्या इथे पण नाही बघत. इकडनं पुढे जे त्या मंदिर आहे अराउंड एक 700 मीटर्स असेल. हॅट्स ऑफ टू कर्नाटक पोलीस आणि कर्नाटक होमगार्ड. बाय कंटिन्युअस जे ते इथे होतं. कंटिन्युअस आम्ही जे ते रात्री काल आज सकाळी आम्ही 3 वाजता आलेलो दर्शन घ्यायला. मस्त एक्सपिरियन्स होता. ते हेल्पफुल आहेत सगळ्यात माणसं इकडची. तुझे तर ह्या टायमिंगला जे तर कधी नाही परत लँग्वेज बॅरियरमुळे जे तर ना थोडी मजा येते. बट चालतं तेवढं जे ते आपण बोलू शकतो की आम्ही दमशेरच काय होतं, हिंदी इंग्लिश फुल एकदम मस्त. बट हेल्पफुल नेचर खूप आहे इथं पब्लिकचं. आम्हाला तिथे एक पुजारी भेटला. सो तो होता अंधेरी होता आणि खास जत्रेसाठी फक्त जे आहे ते तो खास जत्रेसाठी तो जे आहे ते फक्त इथे यायचा. म्हणजे दरवर्षी येतो तो. आजची अख्खी फॅमिली येते इथे. आम्ही तिथे जे ते ज्या पावत्या फाडल्या प्रसादासाठी त्याच्यासाठी व्हॉलेंटिअरली येतो तो दरवर्षी.
भारी होता माणूस, यंग होता. अराउंड एक 30, मॅक्स 30 असेल, 32. रोड कंडिशन्स टॉप नॉच, बाय टॉप नॉच. Classic example of how roads should be. Seriously, classic example. एक खड्डा नहीं है, एक खड्डा नहीं है, एक खड्डा. आदिती आज फुल एकदम शांततेत मूड मध्ये आहे. मस्त जे ते गाणी ऐकत चाललेली, म्हणजे आज मी एन्जॉय करणार आहे. त्या दिवशीच 15 तासाची राईड जे ते आदितीच्या जीवावर आलेली. बोलतो 15 तास लागले, 15 तास. एक चांगला एक्सपिरियन्स होता त्या 15 तासाचा. जर आमच्या ब्रेक आणि पकडून जर 15 तास झालेले तर इट्स वेल अँड गुड. त्याचं जे ते काय सांगू तुम्हाला, की गाडीचा परफॉर्म काय केलाय गाडीने. हा 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 हा. तुम्ही अशा रस्त्यांवर आहे ना 150 पण आरामशीर चालू शकतात. मग मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये जे ते काय इश्यू येतो या लोकांना अशा रस्ते बनवायला. गाडी वॉबल पण होत नाहीये, एवढा मस्त आहे तो रस्ते. आता आपण ऑलमोस्ट 100-104 वर होतो. चलो, वी हैव एंटर हॉस्पिट. अब यहाँ से 617 किलोमीटर्स है अपना स्टे. लहान पोरांना एक वेगळाच क्रेज असतो कॅमेरा आणि हे सगळं असं लावल्यावर बघितलेलं. तसं एक आम्ही पण मोठं आलोय तेच करत. म्हणजे एक चांगली गोष्ट एकच आहे की आधी आम्ही जे ते स्क्रीनच्या त्या साईडला असायचो, आता स्क्रीनच्या या साईडला आहे आम्ही. वेलकम टू हिस्टॉरिकल सिटी ऑफ हॉस्पेट. नाइस. तुंगभद्रा डॅम. मी इथे तिथे खूप सारे ईव्ही बघतोय. म्हणजे असं नाहीये की इथे लोक ईव्ही घेत नाही, तिथे पण लोक खूप ईव्ही घेत आहेत. बट द प्रॉब्लेम इज त्यांचं चार्जिंग स्टेशन. आपल्या इथे अजून तेवढा मोठा इन्फ्रा झाला नाहीये चार्जिंग स्टेशन साठी, जसा बाहेरच्या देशात आहे. रेल्वे क्रॉसिंग, क्या बात है, क्या ही बात है. नाइस. लवली सिटी आहे. रस्ते बघा यार, रस्ते बघा तुम्ही फक्त. इम्प्रेसिव्ह. अजून आपल्याला 13 किलोमीटर आहे पेंडिंग. थोड्या वेळात येते, भेटूया. आम्ही हम्पीला पोचलो 2 वाजता, जेवलो आणि निघालो आपला फर्स्ट पॉइंट एक्सप्लोर करायला, विच इज क्वीन्स पार्क. जरी याला क्वीन्स पार्क बोललो, पण ह्याचा अजूनही यूज कशासाठी केला जायचा हे अजून कन्फर्म नाहीये आपल्याकडे. सेकंड स्पॉट एक युनिक स्पॉट होता.
इमॅजिन करा 500 वर्षांपूर्वी खालून हत्ती, घोडे आणि आर्मीची परेड चालली आहे आणि राजा कृष्णदेवराय इथे उभे राहून जे ते बघत आहे. यालाच बोलतात महानवमी दिब्बा. एक रॉयल एन्क्लोजर मधली सगळ्यात उंच बिल्डिंग. इथे उभं राहिल्यानंतर खरंच एक गोष्ट वाटते, ती म्हणजे राजासारखी. अख्खं हम्पी तुमच्या पायाच्या खाली आहे असं वाटतं. हम्पीची दगडं फक्त दगडं नाहीयेत, ती एक बुक आहे. ट्रस्ट मी ऑन दॅट. प्रूफ बघायचंय? या डिब्याच्या वॉलवर पूर्ण लाईफस्टाईल कार्व केली आहे. हंटिंग असो, डान्सिंग असो, वॉर असो, एवढंच नाही तर फॉरेन ट्रेड पण दिसतो ह्याच्यामध्ये. तेव्हा कदाचित इंस्टाग्राम नव्हतं, म्हणून कदाचित हेच त्यांचं फीड असेल. डिटेल्स बघा की शार्प आहेत अजून पण. दिवसभर राईड करून ऑनेस्टली बॉडी खूप थकली होती. मसल्स दुखत होते, माइंड एक्झॉस्ट झाला होता आणि वी वर रिअली डन फॉर द डे. तसा अंधार पण झालाच होता. मग आम्ही निघालो आमच्या होमस्टेकडे. जसे आम्ही होमस्टेवर पोचलो तसेच झोपून गेलो.